हे गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर बाहेर पाऊस चालू होता, तर म्हटलं चला आता काहीतरी स्पेशल चटपटीत खावं. तर मनात आलं वडापाव खायचा. मग चला आता आपण करूया वडापाव. तर बटाटे लावले आहे कुकरला आणि आता मिरचीची तयारी करते मी बटाट्याच्या. तर मिरची, लसूण, अद्रक यांची पेस्ट करून घेतली. तोपर्यंत बटाटे पण गोड खायचंय. काय खायचंय गोड? मिरची. पाणी आता इकडे पाणी द्या. ते पाण्यात सोडतात. सोड सोड सोडते. नको 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 नको. कशी होती मिरची? गलगल होती. मग पाणी का पिते? पाणी का तामन पिते. काय खायचं तुला? आज काय खायचं तुला? माऊची मस्ती चालली होती. तोपर्यंत बटाटे पण शिजले आणि आता मी बटाट्यांचे साल काढून घेते. चला, बटाट्यांचे साल काढून झाले आणि जी मिरची बारीक केली होती, जी की आपण बटाट्याची भाजी करणार आहे बटाटे वड्यांसाठी, तर ते तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घ्यायची, म्हणजे त्यातला तिखटपणा थोडासा कमी होतो. त्यामध्ये टाकली थोडीशी धना पावडर आणि थोडीशी हळद आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. मग आता जे बटाटे बारीक केले होते आपण, त्यामध्ये ती मिरची मिक्स करायची. भाजी आपली रेडी होईल. चला, तोपर्यंत आपण बटाटवड्यांची तयारी करू. बेसन पिठामध्ये थोडासा ओवा मिक्स केला आणि थोडीशी हळद टाकली, मीठ टाकलं. बटाटवड्यांसोबत खाण्यासाठी मिरच्या तळून घेतल्या. हे बघा, भाजी आपली अशी मस्त झाली. थोडी कोथिंबीर टाकली वरनं. त्याला तेल गरम होते तोपर्यंत आपण पीठ मिक्स करूया. चांगलं मिक्स करायचं पीठ. आणि हे बघा, आता आपली वडे, मी मम्मींना वडे बनवून देत आहे आणि मम्मी तळत आहे. हे बघा कसे झाले कोको वडापाव? तू किती खाल्ले? 5. माऊ, वडापाव कसा झाला? तुला किती आवडला? इस बॉक्स के अंदर खूप किती 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 मार्क्स देशील 10 पैकी? और उसके साथ कैपिटल और स्मॉल 100. तर झाला आपला झटपटीत क्रंची वडापाव तयार. या तर मग तुम्ही पण खायला.